माझे नाव सुरेखा. माझा नवरा एका सॉफ्टवेअर कंपनीत नोकरीला आहे. त्याला शिफ्टमध्ये काम करायला लागत असल्याने तो रोज रात्री 12 ते 12:30 पर्यंत घरी यायचा. माझे लग्न होईन 6 महिनेच झालेले. लग्न झाल्यावर आम्ही एका भाड्याच्या घरात राहायला आलो. त्यामुळे इथे जास्त कोणाची ओळख नव्हती. शेजारी एक काकू राहायच्या. मला घरी बसून कंटाळा येत होता. मी त्या काकूंकडे गप्पा मारायला जायची. साधारण 40 ते 45 वय असेल काकूंचं. त्यांचा नवरा पण कुठल्यातरी कंपनीत कामाला होता. एक दिवशी त्यांनी काकांची ओळख करून दिली. काका एकदम भारदस्त आणि देखणे होते. मला काही वेळा एकटेपण जाणवायचे. शरीर सुखाची खूप इच्छा होत असे. मी स्वतःच आरशात बघत बसायची. घरात एकटीच असल्याने ब्रा आणि टी वर आरशात बघत बसायची. स्तन खूप मोठे असल्याने स्वतःच दाबत आनंद घ्यायची. अगदीच अनावर झाले की पुक्कीमध्ये काकडी घालायची. नवरा कामावरून आला की थकून यायचा. त्यामुळे त्याला लगेच झोप लागायची. मी अस्वस्थ असायचे. शनिवारची वाट बघत बसायचे. शेजारचे येणे जाणे खूप वाढले होते. काकांशी पण खूप दोस्ती झाली होती. त्यांनी एकदा मला व्हॉट्सअपवर मेसेज पाठवला, तू खूप सुंदर आहेस. त्यानंतर आमचे चिंग सुरू झाले. हळूहळू त्यांनी माझ्या साडीवरून कमेंट्स टाकले. एकदा तर ब्रावर सुद्धा बोलले. काका हळूहळू खुलू लागले. ते म्हणत होते की तुझा टाईट टी शर्ट आणि जीन्समध्ये फोटो आहे का? असेल तर पाठव ना. मला आश्चर्य वाटले. काका एकदम सुटलेच होते. एका रात्री काकांनी सरळ विचारले, तू आज कुठल्या रंगाची ब्रा आणि टी घातली आहेस? मी एकदम स्तब्ध झाले आणि म्हणले, रात्र झाली आहे, उद्या बोलू. माझ्या बऱ्याच वेळा लक्षात आले. मी काकूंशी गप्पा मारायला जायचे तेव्हा काका पेपर वाचत असायचे, पण त्यांचे लक्ष माझ्या मौसंब्यांवर असायचे. मलाच लाज वाटायची. गणपतीचे दिवस होते. नव्याला मी म्हणले, गणपती बघायला जाऊया का? तो म्हणला, मला 2 दिवस अर्जंट मुंबईला जावे लागेल. मी उदास झाले. नेमके शेजारच्या काकूने गणपती बघण्याचा कार्यक्रम ठरवला. मी पण त्यांच्या बरोबर जाण्याचे ठरवले. नाही तरी नवरा मुंबईला गेला होता, त्यामुळे मी मोकळीच होते. आम्ही बुधवार पेठेत पोचलो. तिथे खूप गर्दी होती. काकू माझ्या पुढे चालत होत्या. मी त्यांच्या मागे होते आणि काका माझ्या मागे होते. अचानक गर्दी वाढली. अंगाला अंग घासू लागली. काकांनी गर्दीचा फायदा घेऊन माझ्या पाठीवर उघड्या जागेवर हात ठेवला. त्यांचा स्पर्श मला जाणवत होता. गर्दी प्रचंड वाढली. काकांनी माझ्या नितंबावर सुद्धा हात लावायला सुरुवात केली. मी अस्वस्थ झाले. पुढे गर्दी कमी व्हायची शक्यता कमी होती. इतकी गर्दी होती की काकांचे हत्यार माझ्या दोन्ही नितंबामध्ये घासू लागले. माझी साडी पातळ असल्याने हत्याराचा आकार कळत होता. दगडासारखा कडक झालं होतं. मी काकांना पुढे जाण्यासाठी प्रयत्न करत होते, पण त्यांना पुढे जाण्याची इच्छा नव्हती. काका चान्स सोडत नव्हते. माझ्या पाठीवरून हात फिरवत होते. मध्येच पाठीमागून त्यांचा हात ब्लाऊज पण वर येत होता. काय करावे कळत नव्हते. काकांचे हत्यार सारखे माझ्या मागच्या भागावर आदळत होते. शरीरात वेगळीच चेतना निर्माण होत होती. काका मागून बरेच उद्योग करत होते. मध्येच त्यांनी माझ्या पीची कड हाताने चाचपडत होते. खरं तर आम्ही देव दर्शनाला आलेलो, पण काकांचे वेगळेच उद्योग चालू होते. शेवटी एकदाचे दर्शन झाले. आम्ही घरी रिक्षाने निघालो. काका खूप तापलेले दिसत होते. रिक्षात मी मुद्दाम काकूंना मध्ये घेतले तरी काकांचे माझ्या ब्लाऊजकडेच लक्ष होते. घरी पोचलो. मी कपडे बदलत होते. मला सारखा काकांचा स्पर्श आठवत होता. गरमी वाढली. मी पी सरकवली आणि बोट माझ्या आत घालत आनंद घेऊ लागले. स्तन दाबत स्वतःच आनंद घेऊ लागले. काकांमुळे मी आज खूप गरम झाले होते. मी तशीच ब्रा आणि पी वर कॉटवर पडले, बेचैन होते. त्यातच माझा फोन वाजला. मला वाटलं नव्याचा असेल, पण तो काकांचा फोन होता. मी घेतला नाही. परत फोन वाजला. मी तो घेतला. काका म्हणले, कशी आहेस? मी म्हणले, मी आता झोपणार आहे.
ते म्हणले, आज तुला कस वाटलं, तुल वेगळाच अनुभव असेल ना. मी म्हणाले, खूप छान वाटले. आज फोनवर बोलता बोलता माझा हात खाली माझ्या मध्ये जाऊन फिरू लागला. त्यात काका म्हणाले, मला पण झोप येत नाहीये. काकू पण गाढ झोपल्यात. मी येऊ का तुझ्या घरी? मी घाबरले. काय करावे सुचेना. मी काकांना म्हणाले, आहो काकू, ना कळले तर आपली वाट लागेल. ते म्हणाले, काकू काही सकाळी 6च्या आधी उठणार नाही. मी तयार झाले, कारण मला पण खूप इच्छा होत होती. घरची बेल वाजली. मी पटकन गाऊन घातला आणि दार उघडले. काकांची नजर खूप काही सांगत होती. काका म्हणले, मला कॉफी घ्यायची इच्छा आहे, करशील का? मी म्हणले, हो लगेच करते. मी किचन मध्ये गेले गॅसवर दूध ठेवत होते. तेवढ्यात काका मागून आले आणि माझ्या कमरेला घट्ट पकडले आणि मानेवर ओठांनी चुंबन घेतले. खाली पाठीपर्यंत चुंबन घेत होते. मी उत्तेजित झाले. माझी ब्रावर ओढून उरोज बाहेर काढले. जोर जोरात चोळू लागले. माझा कंट्रोल सुटला. मी त्यांच्या पॅन्टकडे पाहिले तर हत्यार खूप मोठे झाले होते. त्यांनी माझा गाऊन वर केला. आत फक्त पॅन्टी होती. माझ्या पुक्कीवरून हात फिरवू लागले. आता मात्र पार वाट लागली. मी त्यांची पॅन्ट खाली ओढली. 7 इंच गरम वाफाळलेले हत्यार हातात घेतले आणि तेवढ्यात त्यांनी मला बेडवर ओढले. मी स्वर्ग सुख अनुभवत होते. दोन्ही हातांनी माझे उरोज इतक्या जोरात दाबत होते, वेदना होत होत्या. माझी पी आणि ब्रा काढून फेकून दिली. आता मी पूर्णपणे नग्न होते. माझे मोठे उरोज बघून काका वेडे झाले. त्यांनी जोर जोरात मनुके चोखले. माझी पुक्की आता रसरसली होती. काकांनी त्यांचे गरम हत्यार माझ्या पुक्कीत आतपर्यंत घुसवले आणि जोर जोरात दणके दिले. काकांचे अजूनही समाधान झाले नाही. मला पालथे झोपायला सांगितले आणि कंबर उचलून घे असं म्हणले. त्यांनीही मला कंबर उचलण्यास मदत केली आणि हत्यार मागच्या जागेत घालण्याचा प्रयत्न केला. एवढं मोठ आत जात नव्हतं. काका खूप घाईत होते. मी काकांना म्हणत होते, अहो काका, हे काय करत आहात? पण ते काही ऐकायच्या मूडमध्ये नव्हते. मग त्यांनी जवळच असलेली तेलाची बाटली घेतली आणि माझ्या मागच्या भागात तेल सोडले. मला खूप बरे वाटले. वेगळेच सुख अनुभवले. नंतर त्यांनी अलगद त्यांचे हत्यार माझ्या पार्श्वभागात घुसवले. मी पूर्ण बधीर झाले. दुखत होते पण सुख पण मिळत होते. एकीकडे दोन्ही हाताने काका माझे लटकते उरोज जोर जोरात दाबत होते. आता मात्र परमोच्च क्षण गाठला होता. सगळं जग मला ठेंगणं वाटत होतं. मी समजले की आता हत्यार पाणी सोडून टाकेल, पण काका फक्त झटके मारत होते. मी जोर जोरात ओरडत होते. त्यांनी पटकन हत्यार बाहेर काढले. 40 वर्षाचे काका आणि हत्यार खूपच दणकट. आतून बाहेर काढल्यावर खूपच गुलाबी झाले होते. काकांचा स्टॅमिना जबरदस्त होता. हत्यार पण तरुणाला लाजवेल असे जाड आणि लांब. मी मोहित झाले. काकांनी माझ्या तोंडासमोर धरले. मी स्वतःला आवरू शकले नाही. माझी जीभ आपोआप खेचली गेली. मी ते हत्यार पूर्ण तोंडात घेतले. मावत नव्हतं पण घशापर्यंत गेलं होतं. लॉलीपॉप सारखं चोखत होते. माझे पाणी पुक्कीतून सुटून गेले. तेवढ्यात काकांनी एक मोठा श्वास सोडला आणि हत्यार बाहेर काढले. माझ्या ओठांसमोर असताना जोरात पिचकारी सारखी धार माझ्या ओठांवर, नाकावर आणि गालावर उडली. पांढऱ्या रंगाची पेस्ट जशी काही आणि वेगळाच सुगंध. मी सुखात न्हाऊन गेले. पूर्ण तृप्त झाले. नव्यापेक्षाही जबरदस्त सुख अनुभवले. मी तशीच उघडी बाथरूममध्ये पळत गेले आणि तोंडातले पाणी सोडून तोंड स्वच्छ केले. तशीच बाहेर आले. मला काकांनी मिठी मारली आणि ओठावर ओठ टेकवून त्यांनी जीभ माझ्या तोंडात आतपर्यंत घुसवली. परमसुख मिळाले. पहाटेचे 4 वाजले होते. काका म्हणले, सुरेखा, मला बोलायला शब्दच नाहीत. किती सुख दिलेस मला. मी लाजले. मी पूर्णपणे उघडीच बसून राहिले. त्यांनी माझी ब्रा उचलली आणि माझे उरोज उचलून व्यवस्थित ब्रा घातली. पॅन्टी पण दोन्ही पायातून वर सरकवली आणि मैने वर हलकासा हात फिरवला.
मी पटकन त्यांना ओढून मिठीत घेतले आणि सोडूच नये असे वाटले. 5 मिनिटे मी त्यांना मिठीतच पकडून ठेवले. मी म्हणले, काका तुम्ही किती प्रेमळ आहात, तुमची बायको किती भाग्यवान आहे खरंच. काका म्हणले, आता मला जावे लागेल, सकाळचे 5 वाजले आहेत. दार उघडून काका निघून गेले. मी बेडवर अंग झोकून दिले आणि तृप्ततेने झोप लागली. मित्रांनो, कसा वाटला अनुभव? आवडला असल्यास कृपया सबस्क्राईब करा आणि लाईक करा म्हणजे पुढचा अनुभव तुम्हाला शेअर करण्यात येईल. धन्यवाद.